राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। यामध्ये अनेक सामान्य कुटुंबातील तरुणांनी यश मिळवलंय। त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील हातेड येथील शेतकरी पुत्र परीक्षित गुलाबराव सणेर यानं कोविड सारख्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चौथ्या प्रयत्नात फौजदार होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय। सुट्टी काळात वडिलांसोबत शेती करतच त्याने हे यश संपादन केलंय। जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर आपण अशक्य गोष्टही शक्य करू शकतो हे त्याने आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून हा शेतकरी पुत्र चक्क फौजदार बनलाय। विशेष म्हणजे आपल्या मामाच्या गावाला अर्थात शिरूड तालुका अमळनेर येथे PSI परीक्षित सणेर यांची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढत केलेला नागरी सत्कार हा सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता। परीक्षित सणेर यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला। परीक्षित यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हातेड या गावातच पूर्ण झालं। चोपडा येथील MG महाविद्यालयातून ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयात MSc शिक्षण पूर्ण केलं। पदवी घेतल्यानंतर 2017 मध्ये त्यानं स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली। विशेष म्हणजे कोविड सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये 2 वर्ष वाया गेले, मात्र सेल्फ स्टडी, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केलं। घरची परिस्थिती बेताची असताना वडील गुलाबराव सणेर आणि आई कल्पना सणेर यांनी 2 एकर शेतातून रक्ताचं पाणी करत आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलं। ज्यावेळी परीक्षितनं स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा अनेकदा शेतीच्या कामानिमित्त गावी जावे लागत होते। घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्याने अनेकदा वडिलांसोबत शेतामध्ये काम देखील केलं। वडिलांना शेतामध्ये मदत करतच अभ्यास सुरू ठेवला, मात्र जिद्द सोडली नाही। त्यामुळे आता त्याला पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करण्याची संधी मिळाली। 12वीला केवळ 48% होते, मात्र खचून न जाता PSI होण्याचं स्वप्न पूर्ण केलं। पुणे येथील 1 वर्ष वगळता त्याने स्वबळावर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि कष्ट आणि मेहनत आणि जिद्दीने पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे। विशेष म्हणजे परीक्षितचा लहान भाऊ निखिल सणेर यानं BE चं शिक्षण पूर्ण केलंय। त्याला UPSC परीक्षा देऊन उच्च अधिकारी व्हायचंय, मात्र आपल्या मोठ्या भावाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं स्वतःच्या स्वप्नावर पाणी सोडलं। मोठ्या भावाचं PSI होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान भावानं समर्पणाची वृत्ती ही खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी आहे। यानं खाजगी नोकरी करून आपल्या भावासाठी पैसा उपलब्ध करून दिला। त्याच्या या सहकार्यामुळेच PSIच्या मुलाखतीत राज्यात दुसरा येण्याचा बहुमान मिळवता आला। परीक्षितनं आपल्या यशाचं सर्व श्रेय आपले शेतकरी आईवडिलांनी लहान भावाला दिलंय। आधुनिक काळातील रामायणातील या राम लक्ष्मणाच्या जोडीचं सर्वत्र कौतुक होत आहे। PSI परीक्षित सणेर यांचा आपल्या मामाच्या गावी शिरूड तालुका अमळनेर येथे चक्क घोड्यावर बसून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। श्री दत्तप्रभू यांच्या मठात दर्शन झाल्यानंतर घरोघरी परीक्षितचं औक्षण करण्यात आलं। त्यानंतर DYSP सुनील नंदवाळकर, स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक विजयसिंह पवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा न्यूज 18 महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक उमेश काटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत परिसरात नागरी सत्कार करण्यात आला। जयवंतराव पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते। यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, माजी सरपंच महेंद्र पाटील, सरपंच गोविंदा सोनवणे, योजना पाटील, पोलीस पाटील विश्वास महाजन, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाला गुलाबराव सणेर, कल्पना सणेर, दिलीप पाटील, विजय पाटील, अशोक पाटील, विश्वास पाटील, शरद पाटील, गणेश बोरसे आदी उपस्थित होते। यावेळी स्पर्धा परीक्षाबाबत DYSP सुनील नंदवाळकर, विजयसिंह पवार, उमेश काटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले। न्यूज 18 महाराष्ट्र, कार्यकारी संपादक उमेश काटे, अमळनेर। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।